आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे लाडके ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ उर्फ बोक्या भाऊ यांनी कोणकोणती कागदपत्र खोटी बनवली आहेत त्यावर आपण आता चर्चा करूयात। पहिलं खोटं कागदपत्र त्यांनी बनवलंय एका दलित व्यक्तीचं। या दलित व्यक्तीचं 2016 मध्ये निधन झालं होतं, पण त्यांच्या नावानं सन 2019 मध्ये जयकुमार गोरे यांनी खोटं प्रतिज्ञापत्र बनवलं। हे खोटं प्रतिज्ञापत्र सरकार दरबारी सादर करून जयकुमार गोरे यांनी जमीन NA करून घेतली। हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। त्यांना उच्च न्यायालयाने जामीन नाकारला। त्यावर ते सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हजर राहण्यास सांगितलं। याच वेळी राज्यात सत्ता बदल झाला होता। उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं होतं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार सत्तेत आलं होतं। म्हणजे सत्ता बदल झाला तर काय चमत्कार होऊ शकतो हे आपण बघा। जयकुमार गोरे सर्वोच्च न्यायालयात हजर राहिले नाहीत, त्याऐवजी साताऱ्यातील स्थानिक न्यायालयातून त्यांनी जामीन मिळवला। त्यांना जामीन कसा काय मिळवला यावर कायदे पंडितांनाही आश्चर्य वाटलं। जामीन चुकीच्या पद्धतीने दिला गेल्याची तक्रार मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली। त्यामुळे साताऱ्यातील ज्या मुख्य जिल्हा न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला होता त्या न्यायाधीशांवरच कारवाई झाली। संबंधित मुख्य जिल्हा न्यायाधीश निवृत्त होण्यासाठी फक्त 1 दिवस उरलेला होता। असे असताना त्यांची अक्षरशः पदोन्नती करण्यात आली। मुख्य जिल्हा न्यायाधीश या पदावरून त्यांना अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या खालच्या पदावर खेचण्यात आलं। कल्पना करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एखादा गुन्हा केला आणि त्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ संपण्या अगोदर एकाच दिवसासाठी उपमुख्यमंत्रीपदी बसवलं तर ही किती मोठी नामुष्की ठरेल।